मराठा आरक्षणासाठी सरकार पुढच्या महिन्यामध्ये मुंबईत विशेष अधिवेशन बोलावण्याची शक्यता आहे। मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आल्यानंतर सरकार अधिवेशन बोलावण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। याबाबत मुख्यमंत्री आज महत्त्वाची भूमिका मांडणार आहेत। विषय जटिल असल्याने तसंच बऱ्याच तांत्रिक अडचणी यात समोर येत असल्यामुळे सरकारकडून पुढच्या महिन्यात मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेतलं जाणार आहे। थेट जाऊयात नागपूरला, आमचे प्रतिनिधी कपिल राऊत आपल्यासोबत आहेत। कपिल, मराठा आरक्षणासंदर्भात आता विशेष अधिवेशन घेतलं जाणार असल्याचं कळतंय। नक्कीच मराठा आरक्षणासाठी एक विशेष अधिवेशन बोलवण्याची खात्रीलायक माहिती जी मीडियाकडे आलेली आहे। मागासवर्गीय आयोगाचा जो अहवाल आहे तो अहवाल आल्यानंतर हे अधिवेशन बोलवण्यात येणार आहे। खास करून पुढच्या महिन्यात किंवा त्याच्या पुढच्या महिन्यात हा जो स्पेशल अधिवेशन आहे हे घेतलं जाणार आहे, कारण की अनेक गोष्टी आहेत, तांत्रिक गोष्टी आहेत। अनेक अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। महत्त्वाच्या गोष्टी आहेत, डाटा असेल, तांत्रिक गोष्टी असेल, अशा अनेक गोष्टी आहेत। या अनेक गोष्टीसाठी हे स्पेशल अधिवेशन असणार आहे। मराठा आरक्षण जे द्यायचं आहे ते प्रूफली दिलं पाहिजे, टिकवणारं मराठा आरक्षण दिलं पाहिजे। त्याचबरोबर कोणत्याही गटाला धक्का न लावता हे मराठा आरक्षण दिलं पाहिजे। ह्यासाठी हे अधिवेशन खूप महत्त्वाचं असणार आहे। अहवाल आल्यानंतर, मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आल्यानंतर हे महत्त्वाचं अधिवेशन, स्पेशल अधिवेशन सरकारकडनं घेण्यात येते। त्याची घोषणा आज विधान भवनात मुख्यमंत्री आज करू शकतात, अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती समोर आली आहे। कपिल, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर पुन्हा एकदा आपण ही बातमी बघूयात। मराठा आरक्षणासंदर्भातली ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। मराठा आरक्षणासाठी म्हणून सरकार पुढच्या महिन्यामध्ये मुंबईत विशेष अधिवेशन बोलावण्याची शक्यता आहे। मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आल्यानंतर सरकार अधिवेशन बोलवेल अशी तयारी सरकारची आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। याबाबत मुख्यमंत्री आज महत्त्वाची भूमिका सुद्धा मांडणार आहेत। भंडाऱ्याची उधळण म्हणजे